नमस्कार मित्रांनो, तुमचं ट्रेडिंग विथ संकेत या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय असतं. त्याआधी आपल्याला एक्सचेंज काय आहे हे समजून घ्यावे लागेल. एक्सचेंज म्हणजे काय असतं, जिथं आपण देवाणघेवाण करतो. शेअरची बाईंग आणि सेलिंग ज्या ठिकाणी होते त्याला एक्सचेंज असे म्हटले जाते. भारतामध्ये दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत. एक म्हणजे BSE, दोन NSE. ज्या ठिकाणी शेअरची बाईंग आणि सेलिंग केली जाते त्याला एक्सचेंज असे आपण म्हणत असतो. BSEमध्ये 5,000+ कंपन्या लिस्टेड आहेत आणि NSEमध्ये 2,000+ कंपन्या लिस्टेड आहेत. रोज एवढ्या कंपनीचे ॲनालिसिस शक्य नाही, त्यामुळे इंडेक्स बनवले गेले आहेत. भारतामध्ये दोन मुख्य इंडेक्स आहेत. त्यात पहिले आहे सेन्सेक्स आणि दुसरे आहेत निफ्टी. सेन्सेक्स हे BSE स्टॉक एक्सचेंजचे इंडेक्स आहेत आणि निफ्टी हे NSE स्टॉक एक्सचेंजचे इंडेक्स आहेत. शेअर मार्केटचा अंदाज किंवा कामगिरी बघायची असेल तर आपण इंडेक्स बघतो. थोडक्यात म्हणजे काय, BSE हे एक पुस्तक आहेत आणि सेन्सेक्स ही त्याची इंडेक्स आहेत. तसेच NSE हे पण एक पुस्तक आहेत आणि निफ्टी ही त्याची एक इंडेक्स आहे, ज्याच्यावरून आपण त्याची कामगिरी बघू शकतो की रोजच्या रोज मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये आज मार्केट अप साईड गेलं की डाऊन साईड गेलं किंवा मार्केट आज दिवसभर साईडवेज होतं, याचा अंदाज आपण हे इंडेक्स बघून लावू शकतो. जसे की मी सांगितले की सेन्सेक्स हा BSEचा इंडेक्स आहे. चला आता आपण बघूया की सेन्सेक्स म्हणजे काय नेमकं. आपण बघूया की सेन्सेक्स म्हणजे काय नेमकं, त्याबद्दल आपण थोडी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघूया. आता सेन्सेक्स हा 1978 साली सुरू झाली. BSEमध्ये 5,000+ कंपन्यांची नोंद झाली आहे. रोजच्या रोज ह्या कंपनीचे ॲनालिसिस करणे काही शक्य नाही, त्यामुळे काही नियम निकष लावून BSEमध्ये एकूण सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 30 कंपन्यांची इंडेक्स बनवलेला आहे. या अशा कंपन्या आहेत ज्या आकाराने भांडवलाने खूप मोठ्या असतात, ज्यामध्ये वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपन्या ॲड केल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये काय आहे की बँकिंग सेक्टर, टेक्नॉलॉजी सेक्टर, फायनान्स सेक्टर इत्यादी सेक्टरच्या कंपन्या या सेन्सेक्सच्या इंडेक्समध्ये ॲड केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ह्या कंपन्या ज्या आहेत यांच्या चढ उतारावरून आपण ठरवू शकतो की सेन्सेक्स आज बुलिश होता की सेन्सेक्स आज बेअरिश होता. याच्यावर अंदाज लावता येतो की सेन्सेक्समध्ये तेजी आहे की मंदी आहे, त्याच्यावरून आपल्याला त्याचा अंदाज पूर्णपणे काढता येतो. तर आता आपण बघूया निफ्टी म्हणजे काय. चला आता आपण बघूया की निफ्टी म्हणजे काय आहेत नेमकं. निफ्टी हा शब्द नॅशनल आणि 50 या दोन शब्द मिळून तयार केला गेला आहे, म्हणजे निफ्टी. त्याला लोक निफ्टी 50 पण असे म्हणतात. निफ्टी 50ची सुरुवात किती साली झाली? 1995 साली निफ्टी 50ची सुरुवात झाली. NSEमध्ये पण जवळपास किती 2,000+ कंपन्या लिस्टेड आहेत, पण यांचे रोजच्या रोज ॲनालिसिस करणे काही शक्य नाही, त्यामुळे काही नियम निकषावरून निफ्टी हा इंडेक्स तयार करण्यात आला आणि यामध्ये 50 कंपन्यांचा समावेश करण्यात आला. ह्या 50 कंपन्यांच्या रोजच्या चढ उतारावरून निफ्टीमध्ये चढ उतार झाला की बाईंग किंवा आली की सेलिंग आली, याचा आपल्याला ॲनालिसिस करता येते. किंवा निफ्टी अपसाईड गेला की निफ्टी पडला, हे पण आपल्याला यावरून समजते. आता आपण पुढे निफ्टी आणि सेन्सेक्सबद्दल अजून थोडी माहिती घेऊया. 1978 ते 1979 साली सेन्सेक्सची व्हॅल्यू किती होती? फक्त 100 रुपये होती. किती होती? 100 रुपये होती. तर आज 2024मध्ये सेन्सेक्सची व्हॅल्यू झाली आहे जवळपास 85,000+. म्हणजे सेन्सेक्स हा कंटिन्यू अपसाईड जात आहे आणि यामध्ये चांगली ग्रोथ आहे आणि कंटिन्यू वाढ पण होत आहे सेन्सेक्समध्ये. त्याचप्रमाणे निफ्टी 1995 साली जेव्हा ओपन झाली तेव्हा त्याची प्राईस किती होती? फक्त 1,000 रुपये, 1,000 रुपये प्राईस होती. आज निफ्टी 2024मध्ये त्याची प्राईस किती झाली आहे? 26,000+ निफ्टीने आकडा गाठलेला आहेत. इंडेक्सवरून आपल्याला हे समजतं की आपलं जे काही शेअर मार्केट आहे ते कंटिन्यू अपसाईड जाते, त्याच्यामध्ये कंटिन्यू ग्रोथ होते. इन्व्हेस्टर पैसा इन्व्हेस्ट करताय, रिटेलर पण त्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट करून मार्केट कंटिन्यू अपसाईड जाते, म्हणजे मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची ग्रोथ आहे. आपल्याला हे या इंडेक्सवरून समजते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे शेअर मार्केटचे अजून खूप काही व्हिडिओ तुमच्यासाठी मी रोज बनवून यूट्यूबवरती अपलोड करत जाईल. धन्यवाद.